बाबू एक साइड वाला काकू थोडंसं पुढे आहे. हो नूतन वर्ष आहे, काय शुभेच्छा असतील. आज नूतन वर्ष हिंदू धर्मामध्ये अतिशय सर्वात महत्त्वाचा असा सण म्हणजे 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेला गुढीपाडवा आज आपण सगळे साजरा करत आहोत. या निमित्ताने आपल्या सर्वांना मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. तर म्हणजे आपल्या नवीन वर्षाची सुरुवात होत आहे. हिंदू प्रतिपदेप्रमाणे नवीन वर्षाची सुरुवात आज या ठिकाणी होत आहे आणि म्हणून येणारं सर्व नवीन वर्ष आपल्या सर्वांना सुखासमानानं जावं. यावर्षी आता पाऊस समोर येत आहे. पावसाळा चांगला हो, शेतकऱ्याला चांगले सुगीचे दिवस दे, चांगलं पिकू दे, एवढीच परमेश्वरचरणी प्रार्थना करेन. भाऊ पथसंचलनात देखील आपण दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील सहभाग घेतात, काय सांगा? नाही, मी सुरुवातीपासून मी बाल स्वयंसेवक आहे. मी सुरुवातीपासून प्रत्येक संचलनामध्ये असतो. तर याही वर्षी त्यात नवीन काही नाही. भाऊ नाशिकमध्ये कॅप्टन अशोक खरात आहे, त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. रुपाली चाकणकरांचे काही फोटो व्हिडिओ व्हायरल होत आहेत. पाय धुताना जे त्यांच्या राजीनाम्याची मागणी होते. असे अनेक महाराज आहेत. आपण बघितलं असेल या 10-15 वर्षाच्या काळामध्ये अनेक जे मोठे मोठे महाराज स्वतःला स्वयंभू महाराज करून घेतलं होतं, त्यांचे अनेक लाखो अनुयायी आहेत खरं म्हणजे. तर त्यात कोणाची चूक आहे मी असं म्हणणारच नाही ना. एकदा आपले सगळं आपला समाज कसा आहे, सगळा भावूक आहे. त्यामुळे महाराज म्हटलं की आपली पप्पा त्यांच्याकडे वळतात आणि म्हणून त्यावेळेला ते झालं असेल. पण नंतर त्यांचे कारनामे जर समोर आले तर त्यांना काय सगळे भक्तगणच जबाबदार आहेत तर त्यांचे फॉलोअर जबाबदार असं होत नाही. पण अशोक खरात हा एक ढोंगी साधू आहे, ढोंगी महाराज आहे. त्याचा समोर आलेला आहे. गेल्या काही दिवसापासून त्याची चर्चाही सुरू होती, पण आता ते पुढे आलेलं आहे, समोर आलेलं आहे. मला वाटतं त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे. भाऊ शिवतीर्थवाडा आज राज ठाकरे यांचा पुन्हा